असेल किंवा फोटो व्हिडिओ मॉर्फ असेल असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे। प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळेला माझा सलीम कुत्ताशी काही संबंध नाही असं बडगुजर म्हणाले। नितेश राणेंच्या आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांनी हे स्पष्टीकरण दिले। शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामध्ये मला अटक झाली होती, त्यावेळेला मी जेलमध्ये होतो, त्यावेळेला सलीम कुत्ता जेलमध्ये होता याची माहिती आपल्याला नाही असं बडगुजर यांनी म्हटलंय। 16 मध्ये मला ज्यावेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते, त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मला सुद्धा अटक झाली होती, मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो। म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलंय, उपमुख्यमंत्र्यांनी। तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो, जाऊ शकतो। अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल, अशा संदर्भात आमचं हे झालं असेल। आणि माझे संबंध न होते कधी नाही, यापुढे नाही, या मागेही पण नाही।